भावानं मित्राच्या शेतामध्ये आलो इथं मस्तपैकी त्याचा ऊस काढला आहे कमीत कमी 10 एकर ऊस काढला आहे. तिकडे थोडासा गहू राहिला आहे, थोडासा तिकडे अजून आहे 5 एकर ऊस आहे तिकडे अजून. माणसं तिकडे जेवण करायला तिकडे माणसं, आणि थोडासा इकडे गाईला चारा आहे, ऊस आहे थोडासा इकडे अजून. मस्तपैकी हार्वेस्टर मशीननं सकाळी चालू केलं तर वाटतंय, पूर्ण काढून टाकलं आहे पूर्ण. थोडासा अजून एवढा राहिला आहे, एक गहू एक गोटा. आता इथं आम्ही थोडंसं आता स्वयंपाक करणार आहे. इथं चिकनची पार्टी आहे छोटीशी. चिकन शिजवायचं इथं आता चालू आहे तयारी. लागले भुका आता काय करावं. आता बघा टोडं राहणार बघा, इकडचं 1-2 एकर, तिकडचं 1-अर्धा एकर. हे असं सलग 5 एकरचा तुकडा आहे. तिकडे 5 एकर शेती अजून मधीच गहू लावला आहे. आणि त्याच्या पलीकडे त्याच्या भावाचं वाटते काय तर हे वाटतं चुलत्याचं काहीतरी. मित्रांनो आला माझ्या मित्राच्या शेतामध्ये आला मस्त आहे की याचा ऊस काढला एवढा ऊस काढला 5 एकर ऊस. 5 एकर ऊस काढला आहे. तिकडचा 5 एकर ऊस आहे मस्त की. इकडे 5 एकर शेतीत ऊस आहे. ऊस लावला बरं ना रे मोठा. हार्वेस्टरनं मशीननं काढलं. हे इन्फ्ल्युटर नंतर ट्रॅक्टर आहे आणि त्या साईडला लावलं आहे इन्फ्ल्युटर. दिसतं का. आता भूक लागली आहे, थोडंसं जेवण करायचं चालू विचार. तर चिकन शिजवण्यासाठी माणसं बसलेत, चिकन शिजवणार आता तुम्हाला दाखवतो थोडा वेळा. बाबा शेताचं वातावरण असं आहे. सकाळी थंडगार गारवा नुसतं धुकं पडलेलं असते, आणि 10-11 वाजले की मग थोडंसं ऊन लागते की ऊन लागलं की जरा माणसाला अजून तेज येते, जरा कामामध्ये काम करते पद्धतशीर. आता ऊनच ऊन लागलेले. आता टाईम झाला बघा कमीत कमी टायमिंग 3 वाजलेले आता. तर 3 वाजता एवढं ऊन चमकू लागले मस्त. सावलीत बसावं तर थंडी वाजते, उन्हात बसावं तर उन्हाची झळा लागल्या. हे आमची माणसं बघा तिकडे मस्त की करू लागले तिकडे नंबर 1 शेडमध्ये चालू आहे चिकनचं काम. चिकन बनवायचं काम चालू आहे. भूक लागली आहे सगळ्याला. माणसं कमी 15-20 माणसं आहेत. एक हार्वेस्टर ऑपरेटर आहे, 2 इन्फ्ल्युटर ऑपरेटर आहेत, नंतर 2-3 ट्रॅक्टरवाले आहेत, नंतर महाग ऊस पडलेला गोळा करण्यासाठी काही 7-8 माणसं आहेत. एवढे माणसं कामाला लागली इथं. 15-20 एकर राहणार इथं. हे निवांत असते सगळं लोकांचं काम. एवढं काय असं पळपळ नाही ना, काय नाही असं उचलून नाही. असं कारखान्यावरून थांबा म्हणलं की थांबतात लोक. दुपारचं जेवणाचा टाईम आहे. माणूस बघा पातेली धुरली मस्त. काय आणले की बकरं सुट आणले की चिकन म्हणले की कोंबड्या चालले की गावरून कोंबड्याला तल्लीच भारी. शेतातली पार्टी लई भारी असते दोस्तांना. दाखवतो चूल तुटलेली इथं. कसलं नियोजन चालू आहे? कसलं नियोजन चालू आहे? नियोजन चिकन आहे का? खाता का? खातो आपण, काय आपल्याला अडचण नाही. काय मदत करू का मग मला? काय नाही. आपल्याला येते बरं का, स्पेशल बनवायचं आपल्याला. बनवा. चालते चिरायला बी चालते. असलं की चाकू बिकू. त्याला असं करा, सुरू करून टाका. असं सुरू करा त्याला.
बनव तुम्ही भाजी हा मी बनवू का माझ्या हातची खायची आता. अरे देवा नाही आता तुमच्या हाताची खायची आता. हा बनवा नंतर म्हणलं असं केलं तसं केलं बाबा म्हणतील साहेबांनी काय केले काय नाही बाबा म्हणतील बनवा म्हणलं तर भाजी तुमच्या हातची भाजी आता. आणि माझ्या चाच्याला बनवायला लावायची तुम्हाला. तिकडे लाकूड तोडणं चालू आहे चूल पेटली लसणाची पात कापणं चालू आहे चिकन धुणं चालू आहे नंबर 1 सगळे मटर आणले हळद लसूण घरकुल मटन मसाला मीठ चिकन मसाला नंतर तिकडे कोथिंबीर दोन पाण्याने धुलं म्हटलं चिकन मोबाईल चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे सगळं चिकन बनवायची प्रक्रिया आपण सांगायला लावत मीठ कुठं आहे लसूणाचं पेस्ट आणले का काय लसूणाचं पेस्ट आहे का का पाहिला हे काळ तिकडे का वा 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 खोबरा हो खोबरं तोळता देवी पुढे आणली तू तिकडे बस पटक ना तिथं आमदार तोंडाला पुढंच लगेच काय सरजी एक किलो आहे ना भरती त्याच्यात मिक्स करायला पाहिजे बाकी सगळं ओढून टाकायचं असते हे सगळं ओढून टाकून नंतर फक्त मिक्स करायचं याच्यात हां यूट्यूब चॅनल माझं छोटंसं गं टाईमपास करता कधी तर गं नाही तर नाही मस्त रिकाम पातीला पाणी आहे त्याच्यात ती खाल्लं बूट काढावं आधी खाल्लं बूट काढा हां मस्तपैकी चूल पिटली आता तेल टाकायचं त्याच्यात 100 ग्राम किती जण माणसं आपण हो भया आपण माणसं किती आपण आता ते आम्ही 3 5 6 7 जणांना पुरं पाहिजे तुम्ही मी 2 जण रामभया 3 आणि आपण 4 ती बाळ 5 आणि एक 6 हा हे ने आम्ही दोघं आहोत हा आणि त्या मधले चाचा 7 आणि ते पोरगाट 8 जणांची भाजी ह्याच्यात होईल का मग 8 जणांची भाजी करायची बाबांनो कोथिंबीर मस्तपैकी थोडीशी काढून घ्यायची अशी माणसं आहेत ते तिथला कार्ड मध्ये होती मारतात स्वतःच मारतात तेच मला शेतात नंबर 1 ताजी ऊस का कोथिंबीर विकतांची गरज नाही काय नाही काय म्हणलो जे चालू आमचं हो आमची आई बी आहे का घरी कोथिंबीर लावली आहे
असं म्हणजे घर शेतात नाही. कोणतं गाव? येलोरी. इलोरीच्या हां ते रोज ताजी ताजी कोथिंबीर नंतर हे आपलं लसणाची पात कांद्याची पात घरी खायला. भेटलं का? पिजलं का सँडविचला घुमघुमा सँडविचला आहे कोथिंबीरचा. पेटलं का? भेटलं का? तेलाची शिकडा आहे. हात माझा सगळा ओला झाला आहे. सात जण करायची भाजी. 7 जणांना बेसनचं पीठ आणलं का? राहू काय करायचं नाही. आपल्या काय शेतात चलते कसं बी. नाही माहिती नसतं पण ह्याच्यात काता दिसलेलं हो पुढे ह्या लाल मिरचू. हां लाल मिरचू हां टाका की टाका. तुमची पद्धत वेगळी आहे माझी पद्धत वेगळी बरं का. त्यातला अर्धा टाका. बरं टाका सगळंच खावं नाही सगळंच नका तेल तेल होते हो. बरं टाका टाका पाव किलो 4 टाका. 4 चढा ले आणलो 150 ग्राम ठीक आहे 2 किलोला. हे झालं तेल. तेल गरम होते आता मस्तपैकी. तेल गरम व्हायला 15 मिनिट लागतील. नाही टाकतो मी. कायच करू नका. थांब जरा वाऱ्यानं पेटते. थांब जरा थांब. तुला घालू बघा आता. ती घाली जास्त घातलं का पेटते का? वारं इकडून सुटले. फुका फुका मन लगा के फुको. तुमचं शेत आहे किती एकर आहे? 40 एकर. ऊस किती एकर आहे? आता ही एक पट्टा ती पलीकडला गव्हाच्या पुढचा पट्टा नंतर ही एक पट्टा का? हां ती लागलं उभा असला ऊस तुमचा का? टी शर्टचा ऊस उभा. बाबा मग ले राहिले की अजूनही अजून आठवड्याभर जाते बघ इथं. देव आमच्या माणसाला ताणतात मी आता. आमची माणसं ताणताना बघत मी. कारखाना चालना हो झाला असतं मध्ये प्रॉब्लेम झाला वगैरे. तापलं का नाही? तापलं थोडं. पहिलं होतो मी कारखान्यात 2023-24 मध्ये. सोडून गेलो तुम्ही पुण्याला. मग काल परवा फोन केला म्हणून आलो तुम्ही. पेटते बघ. बघा आता नंबर 1 काय करायला तेल तापलेलं आता. कांदा कशाला टाकलो मग? कांदा नाही ते हे आहे खोबरं आणि कांद्याची पात आहेत. बघितलं जरा तेल गरम झालं का नाही ती लसणाची पात. मग आता ते मारला उकळी आता. मग झाले तापले आता ती. चांगलं मारू द्यायचे कडक होऊ दे. जरा कडक होतं की जरा झणझणीत हो असं. त्याला त्या आपण जायची बसता बुळगीच लागा बघा. हे आता हे तिकट लेस तिकट आहे का कसं? नाही ती डुप्लिकेट असते. ती तिकट तेवढं नसते. घरचा खात नाही म्हणून तेवढं तिकट लागते. घरचा आणल्यावर तुम्ही काय हात हो शेटजी हाय मापात तिकट आहे का? हाय मापात आहे. जरा व्यवस्थित करा जरा. हो साहेब हातची भाजी साहेब करणार त्याला. मिरची खाली जरा
हाय तिकीट मला वाटलं दुकानातलं तिकीट नसते पण तिकीट हाय. तापले तर बरं तेल. तापले चांगले तो का लसणाची पात कोथिंबीर मस्त तेल तडका बसलायचा. लाल होईल जरा करपू दे जरा. एवढ्या पुढे आहेत आपल्यापाशी. मटन कोरमा ग्रेव्ही, सुपर गरम मसाला, नंतर चाट मसाला, चटपट मसाला. तापले ते आता दमाने दमाने. कुठे गेलं काय होतं ते. ह्याच्यामध्ये थोडं कांदा लसूण पेस्ट टाका. ही ह्याच्यात अद्रक बिद्रक असते त्याच्यामध्ये. त्यात बी टाकलेलं आपण पण एक्स्ट्रा दाखवू द्या. अद्रकचा स्वाद वेगळा असते, कांद्याचा स्वाद वेगळा असते. हां लावून का ते पेट जाळ लागला आहे खाली पण आता मध्ये टाकले की दिसते अजून. पण आपल्या घरगुती मसाल्याची चवच वेगळी आहे की नाही. आता हे पाकडीमधलं लसूण अद्रक बघा कसं झालं घट्ट झालं का. हां 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 नंबर एक नंबर एक. हां 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 टाकून दिले ह्याच्यात. हां 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 नाही बघितलं रस्ता बी लय भारी रस्ता. हे तिकीट आहे जरा माफत बरं का. माझ्या चवीप्रमाणे टाकतो कारण नंतर सगळ्याला त्रास व्हायचा. राहिलेच थोडं काय लावला मीठ का कमी दिसलं थोडंसं टाकतो मी त्यात. मोठं जास्त मीठ टाका मी. गोडगोडी आलेली बघा. मिरची आता मस्तपैकी भाजली मिरची, कांद्याची पात, नंतर कोथिंबीर मस्तपैकी तडका झाला. आता थोडंसं खोबरं टाकायचं. बस केवढं 2 किलो ना बस झालं. एक खोबऱ्याचा स्वाद. इकडून वारवलेली आहे साईडनं. फोडता का पुढ्या ह्याच्यातलं काय अर्धा अर्धा ती हिरवी टाकून का. ती गोड गोड आहे ती चटपट लागते ती टाकून का. ह्याला पुडी बांधतो बदलले होते.
बस झालं. त्यातलं काय आपल्याला आधार लागणार आहे, जास्त नाही टाकायचं. काही आपण आधीच टाकलं ऑलरेडी. त्याच्यात ती थोडीशी पुढे नावात बस झालं. त्यात मिक्स केलं ना आपण पहिलं, थोडं थोडं टाकायचं. हो का? ओके ओके, काय आता अडचण नाही. आता सगळे मसाले टाकले, तेल टाकलं, तेल करपलं मस्त की. आता टाकतो आपले चिकन, मिक्स केलेलं चिकन. दोन पाणी लागलं होतं त्याला धुवायला. 2 पाण्यामध्ये चिकन धुतलं मस्त की. थोडंसं त्याला गरम द्यायचं, नंतर पाणी टाकायचं. त्यानंतर बारीक पीस केले नाही हो साहेब, बारीक पीस केले नाही त्याचे. थोडंसं गरम वाफेवर ह्याला जरा गरम होऊ दे, जरा त्याला झाकून ठेवायला मस्त की. झापा त्याच्यावरती थोडंसं ते तेल जरा त्यात मुरलं का. 2 किलो चिकन आहे. जसं तुम्हाला मीठ लागलं तसं टाका. तिखट जास्त असल्यामुळं बेस्ट तिखट भारी आहे ती, घरगुती असल्याचं आहे तिखट. नगर थंडच टाकायचं ह्याला, हे झालं की. ती तेलामध्ये बरं मुरलं तर उकळी मारायला ना. झापा 2 मिनिटासाठी एवढं. 2 मिनिट झालं का, तेल बिल मुरलं त्यात सगळं. पाणी टाकायचं ते टाका, धुवून ते टाका, पिसून टाकतात ते. लय बी लांब आहे तुमचं शेतात सुद्धा ना आम्ही. राहते इथे कोण, इथं राहते कोण नाही इथला. लक्ष द्यावं लागते बाबा. मस्त आहे वातावरण. आता 20 एकर शेती सांभाळायचं म्हणलं तर इथं 4 माणसं लागते तिथं, आहे का. थांबा का जरा, मोठं ते सर. नाही नाही कर पावली पुण्य नाही, ती पात आहे ती. अजून हे करतो का, पीस काढलं होतं चेक करा. एकदम नंबर 1 शिजले. भाजी 7-8 माणसाची भाजी केली आणि पीस काढलं एक नंबर 1 शिजले. आणि चव पण नंबर 1 लागले. शेतामध्ये जेवण 10 माणसाची भाजी झाली बघा. ही 10 माणसाची भाजी झाली. 10 माणसं, आमच्यासारखे 12-15 माणसाची होती आमच्यासारखे. उकळी आली बा मस्त की भाजीला. थोडंसं पिऊन बघतो जरा. देकडं खावा. मीठ लागत नाही, मस्त झाले. ना मीठ पाणी आता काय टाकून का बस झालं.
हां काढा आता जाळ काढा. हो हो निवते आता ती मस्त रस शेरवा का नंबर 1 शेरवा. तिखट जास्त नाही काय नाही आपलं मीडियम तिखट टाकले आणि चांगलं शिजले बी नंबर 1. आता जेवणाची तयारी चालू करतो आता. भाजी खा. झालं गेलं का तुमचा कॅमेरा फिरवायचा.